वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माझा भाऊ, मनुष्याचं आयुष्य तर कसं मी हसत खेळत जाते, परंतु 60 वर्षानंतर खरी माणसाच्या जीवनाला दुःखाला सुरुवात होते. कारण तिथं शक्ती गेली, अंगातली बळ गेलं, हातातली सत्ता गेली, कुलपाच्या चाव्या गेल्या हातातल्या, कोणताही अधिकार राहिला नाही. आणि अशा वेळेस पैसा नाही जवळ. अशा वेळेस मग काय होतंय की आपल्याला कोणी विचारत नाही. आणि ते तर जाऊ द्या, ते होतंय, पण अनेक रोग आपल्याला पीडतात. अनेक रोग आपल्यावर अटॅक करतात. अनेक रोग होतात आपल्याला. कारण आपण आयुष्यामध्ये दारू पेलो, आयुष्यामध्ये मस्तीमध्ये आलो, आपण तंबाखू खाल्ली, चहा प्याला, अनेक कुटाणे केले. आणि त्यामुळं तुमचा प्रत्येक गोष्ट ही म्हणजे शरीर हे क्षीण होत गेलं, तुमचं रोगट होत गेलं. आणि मग हे रोगट झालेलं शरीर शेवटी आपल्याला तकलीफ देते. मग तशा वेळेस आपल्याला वाटतं की आपण परमेश्वराचं चिंतन केलं असतं तर बरं झालं असतं. मग आता कसं करावं आपण? मग तेव्हाच असा प्रश्न पडतो की आपल्याला मृत्यूसमयी आता परमेश्वर आठवण कसा? आपलं आता हे तर जीवन गेलं, पण आता पुन्हा इहलोकीचं जीवन तर गेलं असं, पण परलोकीचं माझं कसं व्हावं? परलोकात कसं व्हावं? मी मेल्यानंतर माझं काय होईल? ही भीती आपल्याला लागले नेत्र रे पैलतील. म्हणजे असं आपले नेत्र पैलतीने लागतात. आपल्याला अतिशय चिंता निर्माण होते. मग तशा वेळेस आपल्याला वाटतं की परमेश्वराचं चिंतन आपल्याला, आणि साधू संत सांगतात आपल्याला की बाबा मृत्यूसमयी जर आपल्याला परमेश्वराचं चिंतन झालं तरच आपल्याला चांगली गती होते, नाही तर नाही. मग जे आयुष्यभर, आणि मग आपलं काय, आपण जे आयुष्यभर काम केलं तेच आपल्याला आठवते, त्याच्यामध्येच आपली प्रीती जडून राहते. आणि त्याच मग आपल्याला वाटतं की आपण त्याच याला जाऊ का, म्हणजे मग तशा वेळेस आपल्याला वाटतं की परमेश्वर आपल्याला आठवावं. असंच अर्जुनाला वाटलं की बाबा आता या युद्धामध्ये माझं काय, मरतो का जिंता राहतो याचा काय नियम नाही. मग मला मृत्यूसमयी मला देवाचं चिंतन कसं व्हावं? तेव्हा श्रीकृष्ण महाराजाला त्यानं विचारलं की देवा, प्रयाण काळीच कथम नियशी नीतात, प्रयाणकाळी तुझं चिंतन मला कसं होईल? ते म्हणले, अर्जुना, एखाद्या मुलानं जर आयुष्यभर वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला अभ्यास परीक्षेत काय लिहिता येणार नाही. जर त्यानं अभ्यास केला वर्षभर तर त्याला निश्चितच परीक्षेत चांगलं लिहिता येईल. तीच गती माणसाची आहे. माणसानं जर आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर मृत्यूसमयी आपल्याला परमेश्वर आठवतच नाही. आणि श्रीकृष्ण महाराज तर म्हणले अर्जुना ये वापी परम भावम ते जितेन ते कलेवरम तम तमेव तिकवते सदा तद्भाव भाविता. म्हणजे जो माणूस ज्या शेवटी मारताना ज्याचं चिंतन करतो, ज्या गोष्टीचं चिंतन करतो, त्या जन्माला तो जात असतो. त्यानं कुत्रं पाळलं आणि कुत्रं पाळल्यानंतर त्याचा जीव हा त्या कुत्र्यात राहिला तर कुत्र्याची आठवण जाईल तर कुत्र्याच्याच जन्माला जावं लागेल, असं त्याचं म्हणणं आहे. तो एक ऋषी होता, तो तर त्यानं हरण पाळलं होतं, हरणाचे त्याला चिंतन झालं आणि शेवटी तो हरणाच्या गर्भाला गेला. आणि विद्वान माणूस होता तरी गेला हरणाच्या गर्भाला, कारण त्याला ते हरण आठवलं. त्या ये वापिस म्हणून भाव त्यांचे कलेवर तम तमेव ती कोणते सदा तद्भाव भाविता. म्हणून अर्जुना तस्मा सर्वेषु कालेषु मामनुस्मरिद्धचे मयर पिता मनर्बुद्धी मामे वैशेषी संशय. म्हणून अर्जुना तस्मा सर्वेषु सदा सर्व काळ माझं चिंतन कर
आणि युद्ध बी कर आणि चिंतन बी कर आणि तू मला येऊन मिळशील, माझी प्राप्ती तुला होईल याच्यात संशय नाही. मायबाबा हे अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला देखील सांगितलं आहे की बाबा संसार तर कराच, पण संसार करत असताना मला विसरू नका. येत करोशी यदस नाशी यजुहोशी ददाशी ए तपस्वी कोणती आहे तत्कुरु सौमदर्पण, सरळ काय मला अर्पण करा. म्हणूनच आपण जेवताना म्हणतो ना, ओदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं आपण म्हणतोच. आणि त्याप्रमाणे आपण सदा सर्व काळ परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, जेणेकरून परमेश्वर आपल्याला अंतकाळी आपल्याला परमेश्वराची आठवण येईल आणि आपण परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ. मायबाबा आयुष्य आता तुम्ही इथून पुढं परमेश्वराचं चिंतन सदोदित करा आणि जेणेकरून तुम्हाला शेवटी तुम्हाला परमेश्वर आठवण आणि तुमची गती भली होईल. मायबाबा तुमची गती भली हो अशी मी तुम्हाला शुभाशीष देतो आणि तुम्हाला सदिच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.